आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्याच्याकडे स्वप्ने आहेत आणि ते पूर्ण करण्याची हिंमत व बुद्धिमत्ता आहे, त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता भासत नाही आणि त्याला असं काहीच वाटत नाही. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुण हे स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले. कारण या दोघांचंही पदवीचं शिक्षण कंप्लीट झालं होतं आणि पदवी शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर हे स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले. मात्र एकाच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची होती आणि एकाच्या वडिलांची परिस्थिती ही श्रीमंत होती. तर एकाने काय ठरवलं, एकाच्या श्रीमंत माणसानं की आपल्या मुलाला आपण शहरात ठिकाणी क्लास लावूया आणि शहरात ठिकाणी क्लास लावूया आणि क्लास लावल्यानंतर त्याला नोकरी लावूया. तर त्याने शहरात त्याला क्लास लावून ठेवलं. परंतु एक हौशे नवशे गवशे त्याला मित्र भेटले आणि हौशे नवशे गवशे मित्र भेटून त्याला वाईट व्यसनाला लावलं. आणि दुसरा मात्र त्यानं ठरवलं की आपलं स्वप्न जे आहे, आपलं जे ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण मोबाईलवरच अभ्यास करू. म्हणून त्यानं ठरवलं, अँड्रॉइडचा एक मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये जे आपला स्पर्धा परीक्षेचा जे सिलेबस असतो, तो सिलेबस त्यानं जाणून घेतला आणि त्याच्यावर तो जे ते अभ्यासक्रम याचा, म्हणजे ते शिक्षक शिकवायचे, त्याच्यावर तो लक्ष द्यायचा, त्याचा त्या पद्धतीने अभ्यास करायचा. आणि दुसरा मात्र तिकडे स्पर्धा परीक्षेचे क्लास न करता कधी करायचा कधी करत नसे, एन्जॉय करायचा. आणि त्याला हौशे नवशे गोशे मित्र, मग त्याच्या पार्ट्या, हे राहणं, हे ते जास्त करू लागला. त्याचा परिणाम असा झाला की तो व्यसनाधीन झाला आणि व्यसनाधीन होऊन त्यानं आयुष्य भविष्य खराब केलं. आणि दुसऱ्यानं मात्र मस्त हे असं मोबाईलवरच अभ्यास करून सिलेबस जाणून नोकरी करायला लागला. आणि त्या दुसऱ्या ते जे व्यसनाधीन झाला, त्याचं आयुष्य भविष्य खराब झालं आणि तो व्यसनाधीन झाला आणि पुढं त्याचं नुकसान सुद्धा झालं, आयुष्याचं नुकसान झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढंच की ज्याच्याकडे मोठे स्वप्न आहेत आणि तो पूर्ण करण्याची हिंमत आहे, म्हणजे जिद्द आहे, त्याच्या जीवनात कशाचीच कमी भासत नाही बांधवांनो. आणि तो ध्येय पूर्ण केल्याशिवाय कधीच रिकामा बसत नाही. म्हणून जे आपलं ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करा आणि जीवनात यशस्वी व्हा. एवढं ठिकाणी सांगायचं तुम्हाला सर्वांना. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा रिकाम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील बंधूंनो. आणि माझे मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करा. ठीक आहे समजून, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.